नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। भाडे करार म्हणजेच रेंट अग्रीमेंट करताना काय काय गोष्टी ध्यानात घ्याव्यात ह्याच्याबद्दलची आज माहिती मी आपल्या सर्वांना देणार आहे। अनेक वेळेला असं होतं की कुठला तरी ओळखीचा प्रॉपर्टी एजंट किंवा ओळखीतला एखादा आपला नातलग एखादा भाडेकरू आणून देतो आणि मग त्यांच्यामध्ये फक्त ओळखीवर व्यवहार होतात। हे व्यवहार होत असले व्यवस्थितरित्या तरी कागदपत्र वाचून घेणं म्हणजेच रेंट अग्रीमेंटमध्ये कोणकोणते क्लॉजेस आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे। आणि हे क्लायंट्स करत नाहीत अजिबात, ते विश्वासावर सह्या करून टाकतात। कधीकधी विश्वासावर गोष्टी होऊन जातात किंवा 1 वर्ष निघून देखील जाते, परंतु कधीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर मग त्यांना वकिलाच्या ऑफिसचा दरवाजा ठोठवावा लागतो। काल माझ्याकडे एक महिला आली होती, ती होती भाडेकरू आणि तिने आपल्या त्या मालकाला ज्याच्या घरामध्ये ती राहत होती रेंट अग्रीमेंटने त्याला सांगितलं होतं की बाबा रे, माझ्या हजबंडचा जे अकाउंट आहे ते बँकेतलं त्याचे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तेव्हा डिपॉझिट अमाऊंटचा जो चेक आहे तो तू माझ्या नावावर दे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। परंतु मालक अडून बसला की अग्रीमेंट हे नवऱ्याच्या नावानेच झालेलं आहे, त्यामुळे मी डिपॉझिटचा जो चेक आहे तो नवऱ्याच्या नावानेच देणार। आता मालक त्याच्या जागेवर योग्य आहे, परंतु क्लायंटचे 60,000 रुपये अडकलेले आहेत, म्हणजे चेक देऊन देखील तो डिपॉझिट करू शकत नाही। मग आता ते आले होते माझ्याकडे, मी त्यांना लीगल डिक्लेरेशन बनवण्याचा सल्ला दिला। लीगल डिक्लेरेशनमध्ये असं लिहिलं गेलं की सो अँड सो मालकाचं नाव, त्याचा ॲड्रेस, पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि दुसरा पॅरा होता भाडेकरूंचा की नवऱ्याच्याच नावाने अग्रीमेंट केलेलं होतं भाडे करार रेंट अग्रीमेंट, परंतु डिपॉझिटचा जेव्हा चेक दिला गेला त्यावेळेला बँकेमध्ये काहीतरी इश्यूज असल्यामुळे ते डिपॉझिटचे पैसे इन कॅश होऊ शकलेले नाही आहेत। त्यामुळे नवऱ्याला देखील ऑब्जेक्शन नाही आहे की हा डिपॉझिटचा चेक हा आपल्या बायकोच्या नावावर दिला गेला तरी, असं त्या मालकाच्या समोरच मी ते कागदपत्र बनवले, दोघांच्या सह्या घेतल्या, तिघांच्या सह्या घेतल्या आणि माझं नोटरीचा शिक्का मारून त्यांना ते डॉक्युमेंट परत केलं। त्यामुळे खबरदारी घ्या, लक्षात घ्या, अशा काही कुठे तुम्ही फसलात तर ॲडव्होकेटला विचारून सोपं साधं एक लीगल डिक्लेरेशन 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर वकिलाच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही करून घेऊ शकता आणि तुमचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकता। परंतु लक्षात घ्या, कितीही काही झालं तरीही डॉक्युमेंट वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय कुठच्याही कागदपत्रांवर सह्या करू नका। धन्यवाद।